महाराष्ट्रातला काही मराठी प्रेक्षक अगदी स्पष्टपणे सांगतो की जरी फुकट दाखवली तरी सुद्धा मराठी मूवी ही आम्ही थिएटरमध्ये येऊन पाहणार नाही. आणि त्यांना मी दोष देत नाही, कारण खूप सारे वाईट मूवी मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिले, त्यांचा भ्रमनिरास झालाय आणि म्हणून त्यांना परत एकदा थिएटरमध्ये जायची इच्छा नाही. परंतु तोच मराठी प्रेक्षक काही मूवींना सेलिब्रेट करतो, अगदी खांद्यावर घेऊन नाचतो, कारण अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतक्या असल्या तरी त्या मराठी मूवी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. आणि त्यापैकीच 2 मराठी मूवी आता इफी म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा फेस्टिवल गोव्यामध्ये सुरू आहे, तो फेस्टिवल गाजवतायत. त्यापैकी पहिली मूवी आहे आता थांबायचं नाही आणि दुसरी मूवी आहे गोंधळ. बेस्ट डेब्यू डिरेक्टर या कॉम्पिटिशन मध्ये शिवराज वायचळ यांनी डिरेक्ट केलेली आता थांबायचं नाही मूवी ही कम्पीट करते, जी G5 वर अवेलेबल आहे. आणि मेन कॉम्पिटिशन मधले इफी मधलं जे मेन कॉम्पिटिशन असतं, ज्यामध्ये जगातल्या 15 मूवीज कम्पीट करत असतात, ज्यामध्ये भारतातल्या फक्त 3 मूवी असतात आणि 12 मूवी असतात ज्या जागतिक कॉम्पिटिशन मध्ये कम्पीट करत असतात, त्याच मूवी इफी मध्ये कम्पीट करत असतात. अशा 12 इंटरनॅशनल मूवी सोबत भारतातल्या फक्त 3 मूवी कम्पीट करतात आणि त्या 3 मूवी पैकी एक मूवी आहे आपली महाराष्ट्रातली गोंधळ ही मूवी. गोंधळचा शो जेव्हा इफी मध्ये सुरू होता तेव्हा ऑडिटोरियमची कॅपॅसिटी होती 300 लोकांची आणि ऑडिटोरियमच्या बाहेर 300 ते 350 लोक होते ज्यांना तो मूवी पाहायचा होता. जी अपेक्षा आपण साऊथच्या मूवी कडून ठेवतो तशा लेवलचा चित्रपट मराठीत बनलाय. उत्कृष्ट दर्जाचा सस्पेन्स आणि थ्रिलर तुम्हाला या मूवीमध्ये अनुभवायला भेटणार आहे. उत्कृष्ट दर्जाचं म्युझिक बीजीएम तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे. आणि गोंधळी मूवी तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून पाहू नका, फक्त आणि फक्त एन्जॉय करण्याच्या उद्देशानं तुम्ही गोंधळी मूवी थिएटरमध्ये पाहायला जा, कारण वर्षभर ही मूवी कदाचित फेस्टिवलमध्ये कम्पीट करेल आणि त्यानंतर कदाचित ओटीटीवर एखाद्या येईल, पण वर्षभर तर ही मूवी खरंच ओटीटीवर येईल असं मला तर वाटत नाही. म्हणूनच आता थांबायचं नाही ही मूवी तुम्ही G5 वर बघू शकता आणि गोंधळी मूवी फक्त आणि फक्त थिएटरमध्ये पाहू शकता.